निखळ अंतहीन हास्य देणारे आणि अविस्मरणीय भूमिका निभावणारे महान कलाकार महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यासाठी अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ, भाऊ सुभाष सराफ देखील उपस्थित होते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस जयशंकर सुद्धा उपस्थित होते। अशोक सराफ यांचं आतापर्यंतचं 40 वर्षांचं अभिनयाचं करिअर राहिलंय। तर अशोक मामांनी 250 चित्रपटांमध्ये काम केले, शिवाय हिंदी मराठी मालिकांमधूनही वेगळी छाप सोडली। तर कला विश्वातील या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आलाय। दरम्यान पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे एक आनंदाची गोष्ट आहे। अशा प्रकारे सन्मान होणं ही एक मोठी बाब आहे। हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे। मला आनंद आहे की या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आलं, म्हणजेच मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केलेलं आहे। तर पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा शेअर केलाय। त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे। मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो, माझ्या कुटुंबियांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो। तुमच्या प्रेमाशिवाय हे काही शक्य नव्हतं। तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असंच राहू द्या। तर या व्हिडिओवरती चाहत्यांकडून शुभेच्छांचा मोठा वर्षाव होताना दिसतोय। तर सन्मान फक्त त्यांचा नाहीये, तर त्यांच्या प्रत्येक भूमिकेनं ज्यांचं मन जिंकलंय त्या प्रत्येक चाहत्यांच्या भावना जपणाऱ्या त्या कलाकाराचा सन्मान आहे, अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया देखील मिळत आहेत।